नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। राज्यात कुठेही इंधनाचा तुटवडा नाही, पीएम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकार परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या रायगडावर छत्रपतींच्या साक्षीने सुरू करणार सदस्य नोंदणी। नांदेड बस स्टँड उडवण्याची धमकी देणारा जेरबंद पोलिसांनी बीडमधून आवळल्या मुसक्या, मारणे गँगचा शार्प शूटर असल्याचा केला होता दावा। आणि भारताने न्यूझीलंडला हरवून T20 वर्ल्ड कप जिंकला। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। जीएसटी अधिकारी श्री सचिन जाधवर यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रदीप फाटे याची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर शनिवारी त्याला न्यायालयासमोर पुन्हा हजर करण्यात आले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती। त्यांच्या सुसाईड नोटमध्ये प्रदीप फाटे या वरिष्ठ अधिकाऱ्याने मानसिक त्रास दिल्याबाबतचा उल्लेख असून या प्रकरणात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 40 दिवसानंतर प्रदीप फाटे यास पुण्यातून अटक करण्यात आली होती। त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, परंतु शनिवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता यावेळी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यावरून त्याची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी महत्त्वाची असलेली HPV लसीकरण मोहीम बीड जिल्ह्यात आज दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिनापासून सुरू करण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत आज बीड जिल्हा रुग्णालयात 14 वर्षे पूर्ण झालेल्या पात्र मुलींना मोफत HPV लस देण्यात आली। गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक असून त्यापासून संरक्षण मिळावे यासाठी HPV लस अत्यंत प्रभावी मानली जात आहे। बीड जिल्ह्यात या मोहिमेद्वारे सुमारे 22,253 मुलींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालय तसेच काही शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। आम्ही HPV लस घेतली आहे, तुम्ही पण घ्या। आज जे आहे, आज आपल्या सामान्य रुग्णालयामध्ये हा जो कार्यक्रमाचा जो काही आपण आज शुभारंभ करत आहोत ते दोन कार्यक्रम एकत्र आलेले आहेत। एक तर जागतिक महिला दिवस आहे, त्या अनुषंगाने सर्व महिलांना माझ्याकडून जागतिक महिला दिवसाच्या शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा। आणि जर एखाद्या घरामध्ये कुठली गोष्ट जर करायची असेल तर महिलांनी जर मनावर घेतली तर 100% होते। तर आपल्या घरामध्ये जे आहे, हे जे हॉस्पिटल आहे याच्यामध्ये ज्या महिलांच्या हातामध्ये जे आपण आपलं दवाखान्याचा जे काही कारभार आहे मेन, की त्यांनी जर मनावर घेतलाय, मॅटर मॅडमनी जे आपल्याला सांगितलंय त्यांनी मनावर घेतलं, तर त्या अनुषंगाने आपल्या सर्व ज्या काही आरोग्य संस्था आहे, मग त्या उपजिल्हा रुग्णालय असो, ग्रामीण रुग्णालय असो की प्राथमिक आरोग्य केंद्र असो, तर तिथे सुद्धा ही मोहीम राबवल्या जाणार आहे। आणि त्या अनुषंगाने हा जो ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहे याचं जे काही आपल्याला व्हॅक्सिनेशन करायचं, लसीकरण करायचं आहे, त्या अनुषंगाने याची जे काही आपल्याला प्रसारमाध्यमांमार्फत चांगल्या प्रकारची जे काही प्रसिद्धी आपल्या कानावर येणारच आहे। सोबतच प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, याची काही निगेटिव्ह प्रसिद्धी सुद्धा तुमच्या कानापर्यंत येऊ शकते। तर माझं आव्हान एवढंच आहे की जर कुठल्याही प्रकारची जर सपोज निगेटिव्ह प्रकारची जर प्रसिद्धी तुमच्या कानापर्यंत आली तर जे काही आपले तुमच्या जवळ कोणी आरोग्य कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्याशी संपर्क साधा आणि याची निगेटिव्ह प्रचार जे आहे त्याच्यापासून ते त्याच्या भ्रम जे आहे ते दूर करा। दिनांक 3/12/2025 रोजी तेलंगणा राज्यातील रहिवासी शिवप्रसाद किशोर कुमार पवने वय 32 वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी हे आपल्या कुटुंबियांसह एका खाजगी गाडीने शिर्डी येथे देवदर्शनासाठी जात असताना त्यांची गाडी गेवराई पोलीस स्टेशन हद्दीत शिवशारदा शाळेजवळ आले असता बाथरूमला जाण्यासाठी गाडी थांबवली असता 4 अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या गाडीची चावी काढून घेत लोखंडी रॉडने त्यांच्यावरती हल्ला करत त्यांच्या गाडीचे नुकसान केले व त्यांच्या जवळचे सोन्या चांदीचे दागिने किंमत 3,46,000 रुपये बळजबरीने चोरून नेल्याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात दिनांक 4/12/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास API अण्णासाहेब पवार हे करत आहेत। एकूण 6 आरोपींनी हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यापैकी 3 आरोपींना दिनांक 12/12/2025 रोजी अटक करण्यात आले आहे। यामध्ये राहुल अनिल काळे वय 19 वर्षे, विकास अनिल काळे वय 21 वर्षे आणि अनिल रामा काळे वय 40 वर्षे, सर्व राहणार खामकरवाडी, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव यांचा समावेश आहे। पकडलेल्या आरोपींच्या ताब्यातून 4,29,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली 10 लाख रुपये किमतीची 4 चाकी गाडीही जप्त करण्यात आली आहे। फरार आरोपींचा
पोलीस शोध घेत आहेत. यातील टोळी प्रमुख याने संघटित गुन्हेगारांची टोळी तयार करून संघटितरित्या बीड जिल्ह्यात 5 गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून हे गुन्हे शस्त्राचा धाक दाखवून आर्थिक फायद्यासाठी केल्याचे निष्पन्न झाल्याने बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी पोलीस स्टेशन गेवराईचे पोलीस निरीक्षक यांना सदर गुन्ह्यातील आरोपींवर मिनी मकोका लावण्याचे अधिकार दिले आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, गेवराईचे एसडीपीओ श्री अनिल कटके, एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय किशोर पवार, एपीआय अण्णासाहेब पवार, कल्याण राठोड, कांबळे, पोलीस स्टेशन गेवराई यांच्यासह एलसीबीचे एएसआय अवताडे, बिभीषण चव्हाण, शेख अलीम यांनी मिळून केली. पैशांच्या लालसेपोटी एका 21 वर्षीय विवाहितेची एका महिन्यात एकदा नव्हे तर तब्बल 3दा विक्री करण्यात आल्याची संतापजनक घटना बीड जिल्ह्यात समोर आली असून पीडित महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. आष्टी पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेसह 4 जणांना अटक केली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार पीडित विवाहिता ही लातूर जिल्ह्यातील असून तिचे पहिले लग्न 2 वर्षांपूर्वी झाले होते, परंतु पतीचा त्रासाला कंटाळून ती सध्या माहेरी राहत होती. याच कालावधीत तिची ओळख पुण्याच्या हडपसर परिसरात राहणाऱ्या महानंदा नामक एका महिलेशी झाली होती. महिलेने पीडितेला दुसरे लग्न लावून देण्याचे आश्वासन देत पुण्याला नेले होते. तिथे तिने तिचे अमर काळभोर या व्यक्तीशी जबरदस्तीने लग्न लावून दिले. यासाठी आरोपी महिलेने काळभोर याच्याकडून 5 लाख रुपये घेतले. या लग्नाला 10 दिवस होत नाही तोच संबंधितांनी तिला त्या ठिकाणाहून काढून घेत तिची दुसऱ्या एका व्यक्तीला 4.5 लाख रुपयात विक्री केली. हा प्रकार एवढ्यावरच न थांबता महानंदा व तिच्या सहकार्याने तुळजापूर येथील एका महिलेच्या मदतीने गत 4 मार्च रोजी तिचे आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथील एका व्यक्तीशी तिसरे लग्न लावून दिले. या लग्नातही आरोपींनी जवळपास 4.5 लाख रुपयांची रक्कम उकळल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकारामागे लग्नाच्या नावाखाली महिलांची विक्री करणारे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पीडित महिलेचे 3 लग्न लावून दिल्यानंतरही आरोपींचे मन भरले नाही. त्यांनी गत 6 मार्च रोजी तिच्यावर 4थ्या लग्नासाठी दबाव टाकला. यावेळी पीडित महिला घाबरून भविष्यातील अत्याचाराच्या भीतीने प्रचंड मानसिक दबावाखाली आली. अखेर तिने विषारी औषध प्राशन करून स्वतःची जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. सध्या तिच्यावर मिरजगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथे तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. आष्टी पोलिसांनी या प्रकरणी आरोपी महिला व तिच्या पतीसह 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण शिंदे हे करत आहेत. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून लग्नाच्या आमिषाने महिलांची खरेदी विक्री करणाऱ्या रॅकेटबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ग्रामीण भागातील आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना किंवा कौटुंबिक समस्यांमुळे घराबाहेर पडलेल्या महिलांना लक्ष्य करून अशा टोळ्या सक्रिय असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.